पंतप्रधान मोदी 29 ऑगस्टला जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार। 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान मोदींचा जपान आणि चीन दौरा होणार। टिकटॉक ॲप भारतामध्ये पुन्हा सुरू होण्याची शक्यता। टिकटॉक आणि अली एक्सप्रेस या चीनी कंपन्यांच्या वेबसाईट भारतामध्ये पुन्हा सुरू झाल्याचा सोशल मीडिया युजरचा दावा। तर अशी कुठलीही योजना नाही, सरकारचं स्पष्टीकरण। व्हाईट हाऊसचे व्यापारी सल्लागार पीटर नवोराची भारताला धमकी। रशियन युक्रेन युद्धाला भारत जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप। भारतावर 50% टॅरिफ 27 ऑगस्टपासून लागू होणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025ला मंजुरीमुळे विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर। मुंबई महानगरपालिकेसाठी 227 वॉर्ड निश्चित। 4 सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना देण्याचा कार्यक्रम जाहीर। प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी कार्यक्रम जाहीर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, अजित पवारांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा। गणेशोत्सव, महायुती समन्वय विषय आणि महामंडळाच्या वाटपावर चर्चा झाल्याची माहिती।